राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय। आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। सर्वांनाच नमस्कार। श्रावण मासातील गेले 2 आठवड्याहून अधिक काळ, म्हणजे जवळजवळ 17-18 दिवसाहून अधिक काळ आपण या सायंकालीन अंतर्जालीय सत्संगात आपण सम्मिलित असतो आणि आजही आहोत। आपण सशक्त मनाची माणसं धर्मार्थामध्ये किंवा धर्म आणि अर्थ संपादनामध्ये कसे वावरतात, माणसांचं मन मजबूत असेल तर काय होतो आणि नसेल तर काय होतो, याचं साध्यंत विवरण महर्षी महात्मा विदुर महाराजा धृतराष्ट्रांना सांगत असताना आपण ऐकत आलोय। तर मनाची माणसं सगळ्या गोष्टींना कसे सामोरे जातात आणि कमकुवत मनाची माणसं नेहमी आपल्या जीवनात आपल्यावर, अन्यांवर आणि देवावरही दूषण देत राहतात आणि प्रश्न विचारत राहतात। आपल्या सुखदुःखांसाठी दुसऱ्यांना जबाबदार ठरवणारे कधीही मजबूत असं समजता येणार नाही। दुबळ्या मनाची माणसंच आपल्या अपयशाच्या सर्व खापर दुसऱ्यांवर फोडत असतात। मी केलं होतं, माझं झालं असतं, पण तो माणूस आडवा पडला। पण कुस्तीच्या मैदानात आपण कुस्तीच धरतो। जीवन ही एक कुस्ती आहे आणि एकच पैलवानाबरोबर आयुष्यभर आपण कुस्ती खेळत नाही। प्रत्येक मैदानात कुस्तीचे पैलवान बदलत असतात आणि प्रत्येकांची डाव वेगवेगळे असतात। आमच्याही जन्मापासून मृत्यूपर्यंत दर दिवशी ज्यांच्या बरोबर आपल्याला कुस्त्या खेळायच्या आहेत ते वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळे प्रसंग आहेत आणि तिथे वेगवेगळ्या युक्ती प्रयुक्ती समोर तयार असणं गरजेचे असते। आणि जेव्हा आपण पराजित होतो त्यावेळी पराभव न स्वीकारता, पराभवाचा धनी आपण न बनता अन्याना बनवण्याचा प्रयत्न करतो कधीही। कारण विजयाचा धनी आपण बनू शकतो आणि पराजयाचा आणि पराभवाचा धनी कोणाला तरी ठरवण्याचा प्रयत्न आपण आयुष्यभर करतो। आमच्या जीवनात आपण ज्या स्थितीत आहोत, आपण याची सर्वस्वी जबाबदारी कोणाची? याची सर्वस्वी
शक्ती, युक्ती हे कोणाचे आहेत? विचार करता आपण असतो बऱ्यापैकी, पण आपण स्वतःला दोष न देता निसर्गाला दोष देतो. कधी कधी मी करणार होतो पण निसर्गाने साथ दिला नाही मला. थंडी, ऊन, वारा, मला ताप झाले म्हणताना झालं, मला अमुक झालं म्हणताना राहिलं. निसर्गावर दोष देतो आणि कधी कधी अन्यांवर दोष देतो. यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यामुळे मी पराभूत झालो यात. एवढ्यावर माणूस थांबत नाही, परिवारातील सदस्यांनाही जबाबदार धरतो. कधी आई वडिलांना जबाबदार ठरवतील, कधी भावबंधांना जबाबदार ठरवतील, कधी पती पत्नीला, पत्नी पतीला, आणि कधी आई वडील आपल्या मुलांना जबाबदार ठरवतात आपल्या पराभवाला. आणि कधी कधी मी म्हटलं ना की देवालाच जबाबदार ठरवतात. इथे आम्ही समजतो तसा न्याय नाही आहे. आणि देव आणि देवासंबंधात आमचा जो समज होता तो पाक सपशेल खोटा ठरला. आणि देव तारणार आहे, देव सर्वशक्तिमान आहे, देव दयाळू आहे, कृपाळू आहे, देव सगळ्यांचाच भला करतो. आणि असा आमचा जो समजूत होता तो आता आमचा विश्वास राहिलेले नाही आहे. आमचा आता देवावरचा सुद्धा विश्वास संपलेला आहे असं आपण नेहमी म्हणत असतो. आणि त्यातले त्यात आचाराने चांगले असणारी माणसं, त्यांना असा प्रश्न पडतो, आम्ही भले माणसं, भल्या माणसांबरोबर असं का वर्तन व्हावं या जगात? आम्ही चांगले वागणारी माणसं, आमच्याबरोबर हा अन्याय का? असा बऱ्याच लोकांना नेहमी पडणारा प्रश्न. जी प्रश्न धृतराष्ट्राला पडलेला तोच प्रश्न आमचा सगळ्यांचा. आम्ही कधी कोणाचा एक दमडी हिसकावून घेतलेले नाही, कधी कोणाला आम्ही सरकून बसा असं म्हटलेले नाहीये, कधी आम्ही कोणाच्याही वाटेवर कधीही काटे टाकलेले नाहीये, आणि कधीही आम्ही कोणाच्या बांधावर सुद्धा गेलो नाहीये. आम्ही कधीही आमच्या तोंडाने तरी आम्ही कोणाबद्दल कधी अपशब्द सुद्धा बोलत नाहीये. आणि एवढंच नाही, आम्ही एवढी सज्जन माणसं की जेवल्यानंतर सुपारीची तुकडे सुद्धा आम्ही कधी तोंडात टाकत नाही, कधीही टाकत नाही आपण. कधीही आम्ही कोणावर अन्याय केलेले नाहीये. आणि काहीही नसताना आणि आमच्याच नशिबाला असं काय यावं असा भल्या लोकांचा नेहमी एक प्रश्न उभा राहत असतो. जी प्रश्न सार्वजनिक झालेले आणि सार्वकालिक आणि सार्वत्रिक झालेले. का? प्रसंग असा घडला, नवयुवक होता, तरुण, अत्यंत सज्जन, सात्विक, देव धर्म करणारा, गावात धंदा एक नंबरचा बसवलेला होता, तालुक्याच्या ठिकाणी राहत होता, उत्तम प्रकारे धंदा बसवलेला होता. दर दिवशी लाखात त्याचा धंदा व्हायचा आणि हजारो रुपयामध्ये त्याला नफा मिळायचा दर दिवशी. सगळ्यांबरोबर त्याचा संबंध प्रेमळ, कारण माल विकत नाहीये, आपला बोल विकत असतो. आपला संबंध आहेत ना सगळ्यांबरोबरची, ती फार महत्वाची असावी लागतात. त्यामुळे
त्यांनी खूप माणसं सांभाळलेली होती. कोणाला आहे ठीक आहे देऊन जा, नाही असू द्यावं, जर कधी असेल तेव्हा द्या म्हणायचं. ह्यामुळे त्यांची संबंध इतकं घनिष्ठ झालेले होते समाजात, काही झाले तरी त्या माणसाकडेच येत होते. आणि एक छोट्याशा सामानासाठी तरी फोन केले ना, तो घरात नाही यायचा आणि दुकान उघडून त्यांना तो सामान द्यायचा. कधी लोक म्हटले ना, आमच्यात यायला कोण नाही हो, तुम्ही घरी येता येता आणाल काय आम्हाला एवढा, आम्ही खाली रस्त्यावर उभं राहू, तो देऊन जायचा. त्याच्यामुळे त्याच्याशिवाय दुसरीकडे कोण जात नव्हते. इतका चांगला वागणारा माणूस, कधीही कोणाला कष्ट न देणारा. धंदा करता करता सत्संगही करत होता. घरात पूजा अर्चना नित्यनेमाने करायचं देवाची. एवढंच नाही, ध्यानधारणा करत होता आणि सत्संगाला जात होता. जिथे कोण महापुरुष आलेत तर त्यांच्या सत्संगातही सामील व्हायचं. आणि हळूहळू त्याच्या प्रवृत्तीत बदल झाला आणि म्हणाला की आत्ता ह्या व्यापात अडकून राहण्यापेक्षा माझा एक जिवलग मित्र आहे आणि तो बेकार आहे, काही काम नाही आहे त्याला, आणि त्याला हे सोपवावं आणि मी थोडासा आता देवाधर्माकडे अधिक लक्ष द्यावं, असं त्याला प्रवृत्ती झाली. म्हणून आपल्या मित्राला, जो मित्र कुठलंही काम नव्हता त्या मित्राला आणि बेरोजगार होता, आणि त्यांचे आई बाबा म्हणायचा, बाबा रे बघ तुझा मित्र आहे, ह्याला काम नाही धंदा नाही आहे आणि नुसतं बसून खातो, आणि तू तुझ्यासारखा काहीतरी याला शिकव ना, आणि दोघेही एका वर्गात शिकणारे, तू आता करोडपती झालास आणि हा आपला पोरगा कसा बेकार फिरते बघ ना. म्हणाले, हाय स्वभावाने चांगलं, दारू पित नाही, कुठली व्यसनं नाही आहे, हा एवढंच समाधान मानायचं, पण काम काय करत नाही, निकामी आहे, मोकळाच बसतोय, जरा काहीतरी शिकव ना. म्हणाले. ह्याला वाटलं माझा जिवलग मित्र आहे, लहानपणापासून आपण दोघेही एकत्र राहिलेले आहोत आणि ह्यालाच आपण प्रशिक्षित करायचं आपल्या धंद्यात आणि ह्याला सोपवायचं. आपण आपल्या जीवनातला अधिक काळ सेवेसाठी, लोकसेवेसाठी, समाजसेवेसाठी आणि स्वाध्यायासाठी खर्च करावा असं मनात आला त्याला. म्हणून आपल्या मित्रांना सांगून आणलं, बघ मित्रा, सगळी जबाबदारी तुझ्याकडे सोपवतो आणि जे येईल ना त्यात आपण वाटून घेऊ. तू सगळी सांभाळ, भांडवल माझी आहे, दुकान माझी आहे, पण तू सांभाळ हे सगळी आणि 50% तू घे, 50% मला दे. विश्वास टाकला त्यांच्यावर आणि धंदा सुरू झाला. आणि ह्यालाही आनंद वाटला, हे या संसारातनं कधीतरी मोकळं व्हायचं म्हणत होतो, पण ना कोण भेटत नव्हते. अगदी माझ्या घरात तरी माझ्याशिवाय दुसरं कोण नव्हते. माझ्या भावासारखाच आहे हा मित्र, म्हणजे याला सोपवलं, बरं झालं. म्हणून लागला आपल्या प्रवृत्तीला. मित्र काही दिवस खूप चांगलं केला आणि नंतर काही महिन्यानंतर, बरीच महिने गेले, नंतर याच्या लक्षात आलं, ह्याला फोन यायला लागले लोकांची, आमचं देणं दिलेले नाही, असं असं खरेदी केलेले आणि पैसे आलेले नाही, ह्याचं नाही आलं, त्याचं नाही आलं. म्हणाला, मी तरी धंद्यात असं कधी केला नव्हता, मित्राने असं कसं केलं. त्याला विचारलं, तो म्हणाला, मला जेवढं जमले तेवढं केले मी, आणि मला जे झेपत नाही ते मी काय करू. म्हणाला, अरे धंदा एवढी चांगली बसलेली, डोळे झाकून चालायला पाहिजे दुकान. आणि एके दिवशी बसून हिशोब केली तर बऱ्यापैकी अंगावर आले. आणि ज्या मित्रावर विश्वास ठेवला होता त्या मित्रांनी याला बरोबर दगा दिलेली होती. आणि जाऊन घरात बसून रडला आणि ज्यांच्याकडे रोज जात होता, ज्या महात्म्यांकडे, त्यांच्याकडे जाऊन म्हणाला, महाराज, देवाने असं का करावं, मी कोणाचाही वाईट केला नव्हता आणि एक बेकार फिरणारा माझ्या मित्राला आणून मी धंद्याला लावला आणि 1 रुपया न घालता 50% मी त्याला द्यायचा ठरवला.
त्या माणसाने 50%चा 60% घेतला असता तरी मला काही वाईट वाटलं नसतं, पण समाजात माझं नाव बदनाम करून टाकलं. हा दिवाळखोर माणूस आहे, अशा पद्धतीची माझी प्रतिमा निर्माण झाली. आणि एवढी वर्ष मी जे कमवलं होतं, महाराज श्री गेले हे सर्व. आणि एवढ्या चांगल्या वागणारा मी, आणि असं कसं झालं असं त्याला वाटलं. तेव्हा महाराज म्हणाले, बघ भैया, पुन्हा प्रयत्न कर. काय झालं, एकदा पराजय झालं म्हणून काय झालं, जा परत प्रयत्न कर. म्हणाला, स्वामीजी इथे तरी माझं नाव बदनाम झाली, इथे धंदा नाही चालणार, मला दुसरीकडेच जावं लागेल. जा म्हणाले, तुला जिथे अनुकूल वाटेल त्या शहरात जा. मुंबईला गेला. मुंबईत जाऊन पुन्हा धंदा बसवला. कारण धंदा कसा करावा हे त्याला सगळ्या टेक्निक्स माहीत असल्याकारणे, तंत्र माहीत असल्याकारणाने त्याला काही कष्ट नाही झाला. छानपैकी बसवला. आणि गावात जो होता ना इथे, ह्याच्यापेक्षाही काही पट्टीने अधिक त्याचा धंदा चांगला चालायला लागला. चालत असताना एके दिवशी त्याच्या दुकानावर दरोडखोराने रात्री दरोडा टाकले आणि पैसे नेले आणि दुकानातली माल जी होती ती सगळी ट्रकाने गोळा करून नेली. सकाळी जाऊन बघितला, आजूबाजूचे सगळी ठीकठाक आहेत आणि ह्याचीच दुकान तेवढी फोडलेली होती. दुकान बंद केलं आणि घरी आला. विचार करायला लागला, चांगल्या माणसांबरोबरच असं का घडतो. माझ्या शेजारची एवढी दुकान आहेत, सगळे ताळतंत्र सोडून धंदा करतात आणि त्यांचे सगळे नीटच चाललंय. आणि मी सचोटीने व्यवहार करणारा, कोणालाही न दुखवणारा, आणि गावात बुडलं म्हणून मी इथे आलो, इथेही माझ्यावर असा अन्याय. माझा आता देवावरचा विश्वासच उडतो की काय असं वाटायला. माझा आता देवावर विश्वास नाही राहणार म्हणा. मी ज्या देवाची एवढी भजन भक्ती पूजा अर्चना केली, त्या देवाला दया म्हणून असेल की नाही, त्या देवाला आमच्याबद्दल काय असेल की नाही. आम्ही सगळेच आम्हीच सांगावं आणि देवाने ऐकावं, मध्ये देव कसला. का आमची भक्ती कळत नाही, आमचा सदाचार देवाच्या लक्षात येत नाही. आणि असं कसं झालं म्हणाले. बस आता अध्यात्मच मी सोडतो म्हणाला, हे देवधर्म सोडतो म्हणाला. देवविव काय नाही म्हणाला या जगात. इथे राज्य चोरांचा आहे, भल्यांचा नाही आहे. अन्याय, देवाच्या राज्यात न्याय मिळत नाही असं म्हणतो ना आपण. बऱ्याच लोकांना असं वाटतं. अशी हजार उदाहरणं आहेत. एक घरात बाळ जन्माला आला. बाळाचं वय 17-18 वर्ष झाले. आई वडील अतोनात प्रयत्न करत होते की ह्याची उंची वाढावी म्हणून. 3.5 फुटाच्या वर जाईना. आणि त्या बाळाने कोणाचा कधी काही बिघडवला नाही. आणि ह्या बाळाचाही अपमान का. लाखो रुपये खर्च करून एक इंजेक्शन लाख रुपयाचे सांगितले, यांनी केली. 10-10, 20-20 लाख रुपये इंजेक्शनची दिली, पण 1 इंचही उंची वाढली नाही. म्हणायला लागली घरातली, आमच्याबरोबर देवाने, आम्ही एवढ्या मोठा संसार करतो, एवढी वर्ष झाली, त्यात काहीतरी पाप पुण्य काहीतरी आमच्या हातून घडलं असेल, आम्हाला शिक्षा केला असेल असं आम्ही समजलं असतं. पण ह्या बाळाने काय केले, ही बाळ आता एवढी, आणि आम्ही लहानपणापासून बघतो हा बाळ आता 18 वर्षाचा आहे, 3 फूट आहे याची, 3-3.5 फूट, याच्यापेक्षा उंची वाढत नाही. आणि गल्लीत गेले की प्रत्येक जण बाळाला हिणवतात. ही काय न्याय आहे म्हणाले, काय न्याय. अशी घटना दिसतात ना अनेक. याच्यावरनं वाटतं की देवाच्या राज्यात न्याय असेल का. नाही, असं प्रत्येकाला वाटतं. नाही, या बाळाने कोणाचंही काही वाकडं केलं नाही, या बाळाला ही शिक्षा का. आमच्यात आता परवाच मी ऐकत होतो, आमचा न्यूरोसर्जन डॉक्टर शिवशंकर सांगत होते मला की स्वामीजी एक बाळ आलेले, बाळाचा वय खूप छोटा, 2-4 वर्षाचा बाळ. त्या बाळाला दिवसातनं 20 वेळ फिट्स येत होते, 20 वेळ.
त्याला सुरुवातीला काहीतरी थोडं ताप आले म्हणे, त्यातनं जे फिट्स सुरू झाले, 20 वेळ त्याला दिवसातनं फिट्स यायचे. आणि कुठेतरी ऐकत ते सिद्धगिरी हॉस्पिटलला आले आणि डॉक्टर शिवशंकरला भेटले. म्हणाले की ह्याला काय उपचार आहे का? म्हणाले बघू का, प्रयत्न करून बघू. पण त्यांच्याही आई वडील त्यांना सांगत होते की आमच्या बाळ हे पाळण्यात असल्यापासूनच ही आहे, आम्ही एवढे दिवस सांभाळले होते त्याला. जरा असं कुठला तरी मोठा दरवाजाचा जरी आवाज आला तरी पटकन फिट्स येतात त्याला. गल्लीत कोणाचा तरी साऊंड बॉक्सचा आवाज आला तरी आमच्या बाळाला फिट्स येतो. घरात कोणतरी माणसं मोठ्याने जरी बोलले तर पटकन त्याला फिट्स येतात. आणि ह्या बाळाने कोणाचाही काही बिघडवलं नव्हतं, पण देवाने ह्याला असं का करावं, देवाने ह्याला असं का करावं. नंतर आमच्या सर्जननी त्याची न्यूरोसर्जरी केली. सर्जरी केल्यानंतर ज्या बाळाला दिवसातनं 20 वेळ फिट्स येत होती ते पूर्णपणे बंद झाले आणि बाळ सुखी आहे आता. तो थांबला, तो भाग वेगळा. पण आमचा प्रश्न आहे, त्यांच्या आईवडिलांचा प्रश्न होता की या बाळाने काहीही कोणाचाही वाकडं केलेलं नाही आणि ह्या बाळाला देवाने अशी का शिक्षा द्यावं, ह्या बाळाचा अपराध काय आहे. छोटी छोटी बाळो, 8 वर्षाची 10 वर्षाची, कॅन्सर, बोन कॅन्सर, ब्लड कॅन्सर, काय त्या बाळाने कोणाचा काय केला होता का? नाही ना. हां, आपण नाव ऐकलं असणार, डॉक्टर एनी बेसेंट, थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाचे प्रमुख होत्या, संस्थापकांमध्ये सुद्धा एक होते. त्या जेव्हा बाळाला जन्म दिले त्या बाळाची अवस्था अशीच होती. थोडंसं ताप आल्यासारखे झाले आणि त्यालाही फिट्स यायला लागले. मी एक यहुदी धर्माचा राब्बीनी लिहिलेले, धर्मगुरूंनी लिहिलेले ग्रंथ पाहत होतो. त्यांच्या जीवनातल्या काही घटना त्यांनी लिहिलेले होते. त्यात अशीच घटना होती. त्यांच्याच मुलाचा प्रश्न होता, माझा मुलगा लहानसा बाळ असाध्य आजाराने ग्रस्त आहे आणि मी भरपूर उपचार करतोय त्याच्यावर, पण काय म्हणावं तसं गुण येत नाही. आणि माझा हा बाळ कधीही कुणाचाही वाईट केलेलं नाही. मग माझ्या बाळाला देवाने असं का शिक्षा द्यावं? मी ऐकलं होतं, वाचलं होतं, आमच्याही धर्मात देव दयाळू आहे, कृपाळू आहे, असं कसं काय काय तर लिहिलं होतं. ही काय देवाची दया, ही देवाची कृपा आमच्या बाळावर. माझी अशी मनस्थिती झालेली आहे आत्ता की आत्ता देव नाही याच्यापर्यंत मी येऊन पोचलो. आणि या देवात जर जगात देव असेल तर त्याच्याबद्दल जे दयाळूपणा, करुणाळूपणा आणि सर्वांना सांभाळणारा, सर्वांचं भलं करणारा, सर्वांचा योगक्षेम पाहणारा, अशी जी काय उपाधी त्याला दिली जाते त्याच्यावर तरी माझा बिलकुल विश्वास नाही आहे. म्हणजे देव सुद्धा आमच्यापेक्षाही बर्बाद आहे. मानवी स्वभावापेक्षाही देवाचा स्वभाव फार वेगळं दिसत नाही. कोणाचाही भलं करतो, कोणाचाही वाईट करतो. त्या देवाला कोणाचा भलं करावं, कोणाचा वाईट करावं एवढं सुद्धा अक्कल असेल असं मला वाटत नाही. असं स्पष्टच लिहिलेले लिहिलेले. बऱ्याच लोकांना वाटतं असं. कारण समाजात आम्ही कधी कधी कोणाच्या तरी घरी जातो, आजारी पडले किंवा निधन झालं त्यांच्या घरात, तर ते इतकं सायकिक झालेले असतात. स्वामीजी, आत्ता आमचा देवावरचा विश्वासच उडाले. तरुण वयात आमचा मुलगा गेला, मुलगी गेली, नवरा गेला, नवरी गेली, काहीतरी सांगत असतात. पण आमचा आत्ता विश्वास संपला. आम्ही काय केला होता, दर दिवशी भजन आरती केल्याशिवाय जेवत नव्हतं. आमचा विश्वासच संपला. देव काय करतोय या जगात? देव करतो कोणाचा भलं? हा सगळ्या चोरांचा भला करतोय. आणि गरिबांचा काय केला? राबणारी गरीब तिथे घटरीवर मरतात आणि गुंड पुंड सगळी ताटमानेने जगतात. ही काय देवाचा राज्य आहे का? असं बरीच लोक असं दूषण देत असतात आणि ते ऐकत असताना बरोबर आहे असं वाटतंय.
पण डॉक्टर ॲनी बेसेंट म्हणाल्या, लोक म्हणतात असं, पण ह्याच्याकरता माझी काय संमती नाही म्हणाले. नाही, असं नाही होणार. देवाबद्दल हा ऑब्जेक्शन जे लोक घेतात त्याच्याबद्दल माझं सहमत नाही म्हणाले. कारण जी व्यक्ती जन्माला येते ना, तिथे आल्यानंतर काय कर्म केले ही नाही आहे. आम्ही प्रत्येक जण जन्माला येण्यापूर्वी यापूर्वी अनेको जन्म धारण करून आलेले आहोत आणि अनेको जन्मात काय बरं वाईट काय काय बरंच काय करून आलोय आणि त्याचा फळ म्हणून ही शरीर आता घेऊन आलो. आणि तिथे केलेले जे बरं वाईटांची फळ आहे ते आता इथे सुखदुःख आम्हाला देत आहे. सुखदुःख आम्हाला देत आहे. जी काय दुःख मी भोगतो ते आत्ता केलेल्याचा नाही आहे, मी कधीतरी पूर्वी केले ना. माझी जीन्समध्ये ते आलेले आहेत. आम्ही म्हणतो ना रोज की आई आमचीच नव्हे, आमच्या घराण्यातल्या लोकांची सुद्धा घेऊन येतात. जीन्स असा इझिली कुठल्याही सायंटिस्टना तुम्ही विचारा, जीवशास्त्रज्ञांना विचारा, वैद्यकीय क्षेत्रातल्या माणसांना विचारा की जीन्स का असं प्युअर येते का विचारा. प्युअर येत नाही ना. बराच काय संस्कार घेऊन आलेले आणि मागचं बऱ्याच काही घेऊन आलेले म्हणजे ती भोगणार आहे. ते घेऊन येणं भोगणार आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. 2-4 गोष्टी छोटी छोटी आहेत, ही लक्षात ठेवण्यासारखी आहे. बघा, जर बारकाव्याने आपण विचार केले, बदलत 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 आलोय. शरीर बदलत 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 आलोय. कशावरून? ज्वारीची दाणे आहेत म्हणजे मागे कधीतरी कणसं होती, एक पीक होती, म्हणून तरी आत्ता ही दाणे आलेत. ही दाणं पेरल्यानंतर ह्याला पीक येणार आहे आणि हे पीक पुन्हा पुढच्यासाठी बीज राहणार आहे. वनस्पतीमध्ये तसं आहे. आंब्याची झाड आहे तर या झाडाला बीज एक होता आणि आत्ताही झाड बीज तयार करते आणि पुढच्या झाडाला जन्म देणार आहे. तसा वेगवेगळ्या प्रकारची जे जीव आहेत हे प्रवास करत करत आलेले आणि जे आपण आत्ता भोगतो आहोत याला काहीतरी कारण असेल. मग तोडगा काय? कारण आहे हे दुःख. मग हे दुःख असंच राहणार का? मग हे असंच राहणार असेल तर मग ही देवधर्मात पूजा अर्चना करायचं कशाला? कोणासाठी करायचा? हे सगळे भोगावंच लागते तर करायचं कशासाठी? वैचारिकतेच्या अभावामुळे माणसांना असं वाटतं. माणूस थोडासा शांत मनाने थंड डोक्याने विचार केला तर त्यांच्या जेवढ्या प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर त्यांच्याकडेच मिळणार. बाहेरचे कोण देऊ नाही शकणार. समस्या आमची तर परिहार दुसऱ्यांची कसा असू शकेल? समस्याचे जनक आम्ही आहोत, जननी आम्ही आहोत, तर आमची परिहार दुसरे कसे करू शकणार? ज्यांची समस्या आहे त्यांच्याकडेच उत्तर असतं. फक्त आपण थोडासा संयम ठेवून विचार करत नाही. शांत चित्ताने सावकाश बसून विचार केले तर त्याची उत्तर. आपण एवढा विचार करायला पाहिजे की देवानी आम्हाला निवड दिलेली. मनुष्य म्हणून जो आहे त्याच्याकडे निवड करण्याची एक सामर्थ्य दिलेले. चांगलं करावं की वाईट करावं, पुण्य करावं की पाप करावं, यश आणि अपयशांमध्ये कुठलं निवडायचं, अनुकूल आणि प्रतिकूल असतील तर ह्यातलं मी कुठलं निवडावं, एक कठीण आहे आणि एक सोपं आहे तर ह्यातलं कुठलं निवडावं मार्ग, योग्य आणि अयोग्य जरी असतील तर ह्यातलं मार्ग कोणतं निवडावं. एक भयानक आहे आणि एक अत्यंत सरळ सोपं आहे. ह्यात कुठलं निवडावं याचा स्वातंत्र्य जरूर माणसानं आहे. स्वातंत्र्य आमच्याकडेच आहे. काय निवडावं आम्हीच निवडायचं आहे आणि ही स्वातंत्र्य अन्य कोणाला नाही आहे, आम्हालाच दिलेले देवाने. निवडताना काय निवडावं? आम्ही निवडताना सजग नसतो. बरीच मंडळी निवडताना आपण सजग नसतो. बरीच मंडळी महाजन बरीच लोक पुढे जे गेलेले आहेत त्यांच्या मागे जाऊया म्हणतात. बरीच मंडळी मग पुढचे गेलेले कोणत्या कारणास्तव गेलेत हे सुद्धा बघत नाही आपण. आणि कधी कधी बुद्धिमान सुद्धा असतात
यात बुद्धिमान सुद्धा असतात. बुद्धिमान सुद्धा आपल्या बुद्धीची वापर करत नाही. 4 पंडित निघालेले गुरुकुलात राहून खूप मोठं अध्ययन केले, अध्ययन करून निघाले होते आणि व्यवहार ज्ञान थोडंसं कमी होतं. घराकडे चाललेले, गावाकडे, आणि कुठेतरी विचारले होते या रस्त्याने जावा आणि मग तुम्हाला रस्ता मिळेल, तुम्ही जिथे जायचं आहे गंतव्य मिळेल. पुढे गेल्यानंतर 2 फाटे 2 रस्ते आले. मग आता डाव्या बाजूला जावं की उजव्या बाजूला जावं आणि विचारावं तर कोणच नव्हते. पटकन शास्त्र काढले त्याने. मग कुठल्या रस्त्याने जायचं, ह्या रस्त्याने जायचं की ह्या रस्त्याने जायचं. शास्त्रात लिहिलेले होते महाजनो येन गतस्स पंथ. भरपूर लोक ज्या रस्त्याने जातात त्या रस्त्याने गेलेले सोपं असते. मग त्या रस्त्याने एक प्रेत यात्रा चाललेली होती. का? तो रस्ता स्मशानाला जाणार होता. माणसं बरीच चालले, त्याला ह्यांच्या मागे जाऊया म्हणाले. माणसं जाऊन स्मशानात थांबले. ही म्हणाली ही स्मशान आहे, मग पुढे कुठे जात? पुढे कुठेही जात नाही म्हणाले, ही रस्ता स्मशानाची आहे. अरे आपण असं कसं आलोय? होती पांडित्य, खरे वापर असं केले, करणार काय आता त्याला. अशी बुद्धिमान आहेत. आणि मग नंतर कोणाला तरी दूषण देतात, दोष कोणाला तरी देणारे आहे. बुद्धिमान माणसं आहे आणि ते दोष देणार. रस्ता निवडायचा आमच्या हातात आहे, हे स्वातंत्र्य बिलकुल आमच्याकडे आहे. जनावरांना हे स्वातंत्र्य नाही आहे ना. बघा, उन्हात उभं केलेले म्हैशीला, खुंटेला जे बांधलेले, तिलाही वाटते आत्ता चटके बसतात. जाऊन आपण सावलीत उभं राहावं असं वाटतं, राहू शकतं का? नाही ना. किंवा म्हैशीला म्हटले, आता समजा जंगलात जनावरच चरतात, जनावरच चरतात. जनावरांना, माणसाला आहे ना, वाघ आहे जंगलात, समोर एक बकरी होती. वाघाला 3 दिवस झालेली कुठली शिकार मिळालेली नव्हता, भयंकर भुकेला होता. दिसल्यानंतर असा कधी विचार करतो का आता मी काय खाऊ, किती खाऊ, कसं खाऊ? नाहीये, त्याला चॉईसच नाही. बकरी मिळाली तर याचा फडसा पाडायचा, पाडला. आणि त्याच जागी जर माणूस इतकाच दिवस भुकेला माणूस असेल, तोही जवळजवळ 4-5 दिवस जेवण मिळालेले नाहीये, त्याच्या समोर एक कोकरू आहे, त्याला म्हटलं तुला काय खायचं खा, काय निवडायला पाहिजे? माणसांसमोर निवड आहे, तो त्यालाही खाऊ शकतो, भाजी भाकरी फळं कंद ही सुद्धा खाऊ शकतो, कारण त्याला चॉईस आहे. आमच्याकडे ते निवड करण्याचं सामर्थ्य आहे, अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. निवडण्याचा स्वातंत्र्य आहे आमच्याकडे. काय निवडावं हे आम्ही ठरवू शकतो. बराच वेळ आमचा निवडच चुकतो, मग नंतर दोष कोणाला तरी देतो. का? बरीच माणसं चाललेत, त्यात चालले सगळे चालले. कसं होतंय, ऑफिसला बरीच, आणि गेटवरच रजिस्टर ठेवलेले होते. सही करायचं, किती वाजता आलो, सही करायचं आणि आत जायचं. समजा उशीर आला असाल तर कारण लिहायचं, कोणत्या कारणास्तव उशीर झाला, कारण लिहायचं आणि मग जायचं. आणि बरीच मंडळी घाईघाईत उशिरा येणारी एक टोळीच असते तिथं, तुम्हाला माहिती आहे ऑफिसमध्ये, त्यांना सवय झालेली असते उशिराच जायचं काहीतरी कारणास्तव. मग त्या उशिरा झालेला पहिला माणूस काय लिहिलेला असतो की नाही, त्याला सदर टीम मारणारी असतात. एकाने कारण लिहिलं की नाही, बाकी सगळी त्याला सदर टीम मार, या कारणास्तव आमचाही उशीर झाला. एक दिवशी सुपरवायझर असतो ना त्यांचा, ऑफिस सुप्रिटेंडंट, तो म्हटला
महिन्याच्या पगाराआधी बघितला कोण कोण कोणाच्या दांड्या झालेल्या आहेत, काय कोणाची लेट आहेत, उशीर आहेत, काय आहेत बघितला. लिहिला होता की माझी पत्नीचा बाळंतपणामुळे मला दवाखान्यात जावं लागलं, तिथे थांबावं लागलं, त्यामुळे मला उशीर झाला. आणि पाठीमागचा आला होता त्याला सदर, मग तो वाचलाही नव्हता, वरचा सदर टीम मारला तो गेला, दुसरा आला तोही सदर टीम, असं 15 माणसं. सुप्रिटेंडंटला प्रश्न पडला की आमच्या कारखान्यातल्या 15 लोकांच्या घरातली बायका एकाच दिवशी कुठल्या दवाखान्यात होत्या. चौकशी केल्यानंतर कळलं की नाही, आम्हाला दर दिवशीची सवय, वरच्याने जे लिहिले असतील त्याला सदर टीम मारायचं. ही ऑफिसची कथा नाही सांगत मी, समाजात वावरणारी आम्ही बरीच मंडळी ह्यातच आहोत की सदर टीम मारतच जाणारे आहोत. एकाने केले म्हणून सगळ्यांनी केले. एक ब्या म्हटलं की सगळे निघाले. रस्ता असतो, 2 पोरं रस्त्यावर खेळत होते, बकरींची कळप आला. बकरींचा कळप आल्यानंतर पोरं म्हटले जरा मजा करूया रे म्हणाले बकरींची. मग 2 मुलांनी उडाळ टप्पूच होते ते, एक रशी धरले 1 फूट अंतरावर, जमिनीपासून 1 फूट अंतरावर असं रशी धरले. आणि पहिलं बकरी आलेला इकडी तिकडी बघितला, कुठे रस्ता नाही असं कळल्यावर ते उडी टाकून गेला. 1 उडी टाकला की नाही बस, 1 गेला की सगळे जातात एवढं नक्की. दुसरा आला तो उडी टाकला, तिसरा आला उडी टाकला, 20 10 झाले उडी टाकले. आणि तेवढ्यात मुलांनी काय केले, रशी सोडून दिली. आता परंतु पाठीमागे येणारे प्रत्येक बकरी तिथे आले की उडी टाकायचं जायचं, तिथे आले की उडी टाकायचं जायचं. का? पुढच्यानी टाकले ना, पुढच्यानी टाकले ना. बरीच मंडळी आमचा निवड असाच असतो की पुढच्यानी जे निवडलेले तेच आपण निवडायचं. एकाने इंजिनिअरिंग निवडले की सगळे बकरे इंजिनिअरिंगलाच जाणार, आणि एक टेक्निकलला गेला की सगळीच टेक्निकलला जाणार. बरोबर. एक कुठलं निवडला त्याचा चुतडा झाल्याशिवाय त्याला सोडायचा नाही, त्याच्या सॅच्युरेशन सगळे संपेपर्यंत त्याला सोडायचं नाही करून शिक्षणाचा सगळे वाटोळे करून टाकले. एक गेला की सगळे त्यातनंच जायचं. हां, त्याला एवढे पैसे मिळाले, त्याला एवढा पॅकेज मिळाला. जगात आहेत किती नोकरी आहे आणि त्या पॅकेज किती देऊ का? माझी योग्यता काय आहे, माझी ऐपत काय, माझ्या जीवनातलं माझा ध्येय काय, लक्ष काय, काय काय नाही आहे. एक गेलाय म्हटलं की त्याच्या मागे असंच झालं. TCH कॉलेज सुरू झाले आपल्या देशात, DED म्हणतो आपण, BEd म्हणतो. इतकी मास्तर तयार झाले की त्या मास्तरना कोण विचार येणार रस्त्यावर. शेवटी सगळ्या कॉलेज बंद पडले, सगळ्या बंद पडले. आता इंजिनिअरिंगचं तीच अवस्था आहे. असं डोळे झाकून चालायला लागला. जेवढी माणसं आपल्याला धडकतील त्यातले 90 इंजिनियर असतील, 10च इतर भेटतील, एवढी इंजिनियर आपल्याकडे तयार झाले. MIDCत गेले की 4,500ला इंजिनियर आणि 10,000ला हेल्पर. तो हेल्पर साहेब माझ्या एका पगारात 3 इंजिनियर ठेवेन म्हणतोय तो. आता काय करायचं काय? का? ही सगळी अशीच चाललेली. आम्ही आमच्या जीवनाचं लक्ष नाही. मी एवढंच म्हणत होतो की निवड आमच्या हातात आहे. नंतर पश्चाताप करतो आपण सगळेजण, एकाने केलेले तीच करून सगळेजण आपण दुसऱ्यांना दोष देतो, पश्चाताप करतो, मग देवाला सुद्धा सोडत नाही त्यात. पण मला जेव्हा स्वातंत्र्य मिळाला होता, माझ्याकडे जो ताकद होता, माझी जी क्षमता होती, त्याचा उपयोग करून मी काय निर्माण करू शकलो. एक वेळ सोडून मुंगीसारखी मुंगी झाडावर त्या फळापर्यंत जाण्याकरता 10 वेळ चढते, 20 वेळ चढते, वारा आले की पुन्हा पडते, पण ध्येय गाठल्याशिवाय थांबत नाही, थांबत नाही. आम्ही आता बघा ना, हे करोना चालू आहे की नाही, या करोनामध्ये तुम्हाला सांगतो इतकी पीडा सुरू झालीत घरात. प्रत्येक घरात एक मेंटल पेशंट तयार झाले, प्रत्येक घरात मेंटल पेशंट तयार. जिकडी गल्लीत बघितलं तर आता मला दिवसात ना एक 10-15 फोन तरी असतात. स्वामीजी आमचे आहेत नाही, हे बसल्या ठिकाणीच बसायला लागलेत, कोणाकडे बघतच नाहीत, आणि जेवायला उठवून नेलं तर जेवायला येतात. कोण म्हणतो माझी बायको 3 दिवस झाले स्वामीजी कोणाशी बोलतच नाही, आणि रात्रीमध्येच असं काहीतरी हे झाल्यासारखं हडबडून उठते आणि ओरडती, किंचाळती, आणि असं व्हायला लागलं. अशी घटना
एक नाही, दोन नाही, हे खूप लोकांची वाढलेत. हे करोना आल्यापासून वाढले. का? एक जागी बसून 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 बाहेर गेलो नाही, काही नाही. आणि त्यानंतर टी व्ही लावले की करोना 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 करोना. मोबाईल उघडले की त्यात इथे एवढी गेली, तिथे तेवढी गेली. जगलेल्यांची एकही बातमी येत नाही, एकही बातमी नाही. आणि ह्या गल्लीत एवढी गेली, त्या गल्लीत एवढी गेली. काल तिकडीच लॉकडाऊन केली, आज इकडे लॉकडाऊन केली. आणि त्या दवाखान्यात इतकं लुटली, या दवाखान्यात इतकं लुटली. आणि ते गेले होते, त्यांना कुठेही दवाखान्यात घेतलंच नाही. अरे बापरे, आपल्यालाही झालं आणि कुठल्याच दवाखान्यात नाही घेतलं तर याला सुरू झाला. विचार करतोय तो, झालेले नाही आहे पण तो आता विचार करतो. चांगला काहीतरी विचार करावा की नाही. समजा मला झालं आणि मी गेलो ॲम्ब्युलन्समधनं, मला कुठल्याही दवाखाने नाही घेतलं, मरणार कधी? झाल्यानंतर. आत्ताच मरायला चालला, अजून तो व्हायचा आहे पुढे आणि आत्ताच चालला. मी म्हटलं ना, म्हणून मी नेहमी म्हणत असतो बघा, एक झाट होता, झाट म्हणजे कृषक. झाटिणीला म्हटला बायकोला, बायकोच म्हटली, अहो या हालाकीत किती दिवस काढायचं, काहीतरी विचार करा की जरासं चांगलं काहीतरी. कधी आपण इतरांसारखं व्हायचं? हे काय आता भाकरी आणि मीठ भाकरी असं किती दिवस खायचं म्हणाले. जरासा चटणी आणि मीठ कुटायचं आणि भाकरीला लावायचं आणि खायचं, असं किती दिवस काढायचं? जरा चांगलं काहीतरी करा की जरासा, आपण इतरांसारखे होऊया म्हणाले. झाट म्हणाला, माझी इच्छा खूप दिवसाची आहे ग, पण काय जमेना झाले म्हणा. बायको एके दिवशी म्हटली, आपण असं कसं होईल, पोरगा मोठा झालाय, 12वी झालाय, मिलिटरीला उभा करा म्हणाले त्याला. आणि मिलिटरी काय एकदमच घेतात काय म्हणाल, त्याला पळावं लागते भरपूर, पळता पळता पोरं मरतात माहिती आहे का तुला म्हणाल. एकदम 100-200 सोडतात आणि तिथे पोचेपर्यंत वाटेतच पडून मरतात. आपलं एकुलते एक आहे आणि गेला तर काय करायचं. बायको म्हटली, मी मस्तपैकी त्याला खाऊ पिऊ घालेन, आम्हाला कमी पडू दे, खरं पोरांना कुठेतरी कर्ज काढून आणा आणि खाऊ घाला त्याला म्हणाले. कर्ज काढले त्याने, पोराला खाऊ पिऊ गाठले, प्रॅक्टिस कर म्हणाले, सराव केला. भरती झाला बाबा पोरगा, एकदा भरती झाला तर झाला. ज्या दिवशी भरती झाला, आनंदाला पारावार राहिला नाही कुटुंबात. बायकोला स्वप्न पडायला लागले, झाटीणबाईला, आता काय होणार आमचं पुढे, स्वप्नच बघायला लागले. आणि पोरगा हजर पण झाला. जसं ज्या दिवशी जाऊन हजर झाला, म्हणाले, बेटा पैसा उडवायचा नाही आणि जेवढा पगार होईल तेवढं सगळीच पाठवायचं घरी. इतक्या दिवस हालाकीतनं काढलेले आणि तुझा खर्च पण फेडायचा आहे अजून. झाटीणबाई म्हणाली नवऱ्याला, हे बघा 3 महिन्याची पगार, अजिबात तुम्ही कशाला हात लावायचा नाही. अगं लोकांची देणं आणले, 3 महिने थांबू द्या म्हणाले. भरती झालं नसतं तर थांबले असते की नाही, भरतीच झालं नाही असं समजायचं. 3 महिने हात लावायचं नाही. मग काय करणार तू? म्हैशी घेणार, म्हैशी. आणि ही चटणी मीठ भाकर खाऊन 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 माझा जीव वैतागले म्हणाले, मला मस्तपैकी खायचं आहे, मजा करायचं आहे म्हणाले. मग काय करणार? म्हैशी घेणार आहे, म्हैशी म्हणाले. असं पहिल्या महिन्याचा पगार आला. आल्याबरोबर म्हणाले, बघ हा आला आणि पगार बायकोच्या हातात दिला. दिल्याबरोबर म्हणाले, आत्ता फक्त 2 महिन्याची वाट बघायचं आहे म्हणाले. बघता बघता दुसऱ्या महिन्याचा पगार आला. आल्याबरोबर म्हणाली, अहो यजमान, म्हैशी ठरवली मी त्या शेजाऱ्यांची, 1 नंबरची म्हैस आहे म्हणाली. दिवसाला सकाळी 4 लिटर, संध्याकाळी 4 लिटर म्हैस दूध देणार म्हणाले. आणि आत्ता व्यायलाच झालेले आहे, महिनाभरात येणार. म्हणजे आपल्या पोराचा 3रा पगार यायला आणि म्हैस व्यायला गाठ पडलीच म्हणाले. हां, मग 3ऱ्या महिन्याची वाट बघायला लागली. म्हणाले, हे बघा पगार आले की नाही. मी त्यांची बोलणी सुद्धा करून ठेवलेले बरं का म्हणाले, ठरवून सुद्धा टाकले. गावात अजून 7-8 म्हैशी बघून ठेवली मी. ह्यानी जर कमी जास्त काय बोलले तर दुसरं पण मी बघून ठेवलेलं, त्यांच्याशी पण माझी बोलणी झालेली. ह्यानी नाही म्हटलं तर ती आणणारच. आणणार म्हणजे पगार आले घरात त्याच दिवशी रात्री म्हैस घरी आलीच समजायचं. कधी? दुसऱ्या पगाराच्या दिवशी चालले आणणार, म्हैशी आणणार.
घरात काय दूध दुभतं धार काढणार मी. सकाळी 4 लिटर संध्याकाळी 4 लिटर. अहो 1 लिटर दूध सकाळी पिणार, 1 लिटर संध्याकाळी. तुम्हाला 1-1 लिटर देईन म्हणाले, पण 2 लिटर शिल्लक राहते म्हणा. 1 लिटर मी दही लावेन, मला दही खायची इच्छा आहे म्हणाली खूप. दही लावेन, तूप ताक प्यायचं, लोणी तूप सगळे तयार करायचं म्हणा. 1 लिटर जे राहणार ना, माझी माहेर गावातच आहे, मी त्यांना देणार म्हणाले. मी जन्माला आले ज्या घरात, लहानाची मोठी झाले, हे दूध दही ताक तूप खाऊनच मोठे झाले आणि त्या आईवडिलांच्या ऋणातनं मुक्त व्हायचं. तर माझ्या आईवडील तरी आत्ता नाही आहे, माझ्या भावांना वहिनींना मी दर दिवशी 1 लिटर दूध देणार म्हणाले. झाट म्हणाला अजिबात जमणार नाही म्हणाला. माझा पोरगा रक्त आटवून तिथे मिलिटरीतनं सीमेवर जीव धोक्यात घालून पैसे पाठवतोय, माझ्या पोराला काळाच्या तोंडात उभं करून पैसे आणतोय मी आणि त्या पैशातनं तू तुझ्या माहेरच्यानं दूध देणार. झाटीन म्हणाली पोरगा काय तुमचा एकट्याचाच आहे, माझाही अर्धा आहेच की म्हणाली. त्यात बॉर्डरवर असे ना, नाही तर आतमध्ये असे ना, कुठे असला म्हणून काय झालं, माझाही अर्धा हक्क आहे ना त्यात. मग माझ्या हक्काचा मी काही करेन म्हणाले, तुम्ही कोण विचारणार. तुमचा अर्धा आहे यात, अर्धा हक्क माझाही आहे, मी काही करेन म्हणाले. काय करेन म्हणजे काय करशील, मी देणारच म्हणा, मोस्काट्यांना देईन म्हणाला. झालं, नवरा बायकोची मारामारी सुरू झाली. गल्लीतली माणसं आली, का हो का जोर जोरात ओरडली, काय काय झालं काय म्हणाल. झालं काय म्हणजे, अरे पोरगा माझा बॉर्डरवर उभं राहिलंय तिथे बंदूक घेऊन उन्हात थंडीत. अहो बर्फ पडते तिथे, 0च्या खाली जाते म्हणे थंडी, अशात माझा पोरगा उभं राहून पैसे पाठवते आणि बिन कष्टाचाही आपल्या माहेरी दूध देणार म्हणे, दूध देते. हिला कसं सोडेन मी, नाही सोडणार म्हणाला. काय झालं तरी काय, ही त्यांना दूध देणार म्हणते. द्यायचंच राहिली हो, पण म्हैस कुठे आहे, अजून महिना आहे, शेवटचा महिन्याचा पगार यायचा आहे म्हणाला, महिन्यानी येणार आहे म्हैस. पण भांडण आत्ता का, आत्ता का म्हणजे आपलं चाललंय बाबा म्हणाली, बोलणी चालू होती, बोलणीतनं लागले म्हटले भांडण. असं का सांगत होतो मी, आमची सगळे संसार असं चाललेले आहे. आम्ही आमची स्वप्न रंगवतो, आम्ही रंगवतो आणि काय रंगवायचं आम्हाला कोणी अडवत नाही आणि अशीच रंगवतो आणि ह्यात आम्ही अडकळतो. मी म्हटलं ना की कोविडमध्ये ही रंगवायचं चालू आहे, मी कोविडचं सांगत होतो. कोणाकोणाला काय स्वप्न पडायला लागले, का कोणाला मृत्यूचे स्वप्न पडायला लागले, जगण्याची स्वप्नच पडेना. कोणाला कोणतरी आपल्याला काहीतरी करतो ह्याची स्वप्न पडायला लागले. असं कधी होणार आहे का, असं कधी जाणार आहे का, नाही आहे. काय झाले, भल्या भल्या माणसांची मनस्थिती बिघडायला लागली या करोनामुळे. मग काय करायला पाहिजे याला, काय नाही आहे, एक महिनाभर टी व्ही बंद करायला पाहिजे, सोशल मीडिया एवढं बंद झाले तर भारतातले सगळे आजार जातील. आता कोविड तरी लवकर जाईल असं सगळ्यांचं म्हणणं आहे. का, ही माहितीऐवजी भयानक माहिती आणायला सुरुवात आहे. माहिती जरूर द्यावं, पण भय आणणारी माणसं जगलेल्यांची दाखवायला पाहिजे. माणसं कठीण परिस्थितीतनं कसं गेले ते दाखवायला पाहिजे. आणि कधीही सकारात्मक गोष्टी दाखवलं तर समाज मन सकारात्मक बनेल. आणि कारण नसताना ही विचार करून काही लोकांना असं ही कोविडने असे आणले की आत्ता घर कसं चालवायचं, गहू आणि तांदूळ दिल्याने काय घर चालतो थोडी, मुलांचं शिक्षण आहे, कपडे लत्ते, आजार आहे.
आणि कोणाचं काय, कोणाचं काय, कुठे ते आम्हीच हे भाड्याने आणलेले विचार आम्हालाच उद्ध्वस्त करायला लागलेत. म्हणून या करोनाच्या काळात माणसाने या नकारात्मक गोष्टी सोडून थोडासा चांगला विचार करावा. जी जगतात त्या जगणाऱ्या माणसांचा विचार करावा, मरणाऱ्या माणसांची नव्हे. मरणारे मरतात. कोरोना नाही झाले तरी अन्य कुठल्या तरी मरण येणार आहे ना, ते करोनानेच होते असं नाही, अन्य कुठल्याही कारणास्तव जाईल. पण आत्ता काय झाले, कशानेही मेले तरी करोनानेच मेले. आणि समाजाने सुद्धा, मी परवा म्हटलं होतं की समाज सुद्धा इतकं अमानवीय वर्तणूक कोणालाही देऊ नये. अमानवीय वर्तणूक आहे. झालं म्हणून काय झालं, काही काळजी घ्यायचं आहे. कोणी कोणाच्या घरी जायचं नाही, बोलायचं नाही. ह्याच्यासाठी माणसं डिप्रेशनमध्ये जायला लागले. ह्याची कल्पना करून डिप्रेशन, नुसतं गल्लीत कोणाला तरी झालं असं कळलं तर प्रत्येक घरातली माणसं थरथर कापायला लागली. योग्य नाही. असं काय होणार असते थोडं. त्यांच्याच घरात 4 माणसं आहेत, त्यांना कोणाला लागलेलं नाही, त्यांची बघा ना. ज्यांच्या घरात पॉझिटिव्ह झालेले त्यांच्या घरात 4-5 माणसं आहेत, ते एकही पॉझिटिव्ह नाही आहे. अहो, ज्यांच्या घरात राहतात, भोजन एकत्र करतात, सगळे करतात, त्यांना नाही झालं तर मी का घाबरायचा, असं मी विचार करायला पाहिजे. आणि झालं तरी ह्यात काय आहे, गरम पाणी पिण्याने जातं आणि काढा करून प्यायल्याने जातं. आणि नाही झाले तर कुणाला काय वाटत असेल तर बाबा आम्ही इम्युनिटी बूस्टर आणले हो बेंगलोरच्या एका डॉक्टरकडून, आणि फुकट. त्या माणसाने तयार केलेले औषध आहे, मोदीजींपर्यंत पोचले. ते इम्युनिटी बूस्टर म्हणून तयार केले होमिओपॅथी बेसवर. ते डॉक्टर आहेत, एरोलॉजिस्ट आहेत, डॉक्टर KJ श्रीधर म्हणून. 10 लाख लोकांसाठी इम्युनिटी बूस्टर जे आहे फक्त 85 रुपयामध्ये बनते. त्यांनी सगळे मोफत द्यायचं ठरवले, मोफतच देऊन गेले. काही नाही, 1 लिटर पाणी घेऊन यायचं, त्याच्यात 12 थेंब टाकून घ्यायचं आणि जायचं. ज्याला काही नाही झालेलं ना, त्यांनी 1 लिटर पाणी 2 दिवसात प्यायचं आहे. सकाळी पाव लिटर, संध्याकाळी पाव लिटर, उद्या सकाळी पण संध्याकाळी. झालं. त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. की त्यांनी अमेरिकेतनं करोनाची कल्चर आणलं, त्यातले अँटीबॉडीज बाहेर काढून त्यांना डेव्हलप केलं. शत्रू आहेत ते त्यांच्यातच असतात, प्रत्येक गोष्टीचे शत्रू ज्याच्या त्याच्यामध्ये. त्यांना बाजूला काढून त्यांना डेव्हलप केलं. आता परत त्यांच्या सोडून त्यांना लढायला लावायचं. जर ती अँटीबॉडीज आधी असतील तर ते करोना त्यांच्यात जाणार नाही. आणि हजारो लोकांनी ती घेतली, बूस्टर घेतले, सगळ्यांना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. आणि आम्ही 8 दिवसापूर्वी आमच्यातल्या बऱ्याच लोकांना देऊन बघितलं, गुण आले. आज माझ्याकडे त्यांनी 20,000 लोकांना होईल एवढं पाठवून दिलेले. मी मुंबईला पाठवले बऱ्यापैकी. आणि आता इथेही आहे, लोक दर दिवशी येऊन नेतात. कोणालाही किती, मी त्यांना सांगितले 2-4 लाख लोकांची पाहिजे, ते म्हणाले मी 20 लाख लोकांची देईन, काही काळजी करू नका. 1 लिटर पाणी घेऊन यायचं, त्यात टाकून घेऊन जायचं. एका माणसाला 1 लिटर लागतं. लहान बाळ असेल तर त्याला काय झालेलं नाही बाबा, 1-250 ml त्याने दिवसभरात प्यायचं पाणी, त्यात टाकून दिलेले. त्याला होणारच नाही, कारण त्याला वॅक्सिनेशन वगैरे केलेले. समजा वाटत असेल तर 50 ml पूर्ण दिवसभरात, म्हणजे एका डोस 5 ml असं पाजलं तर ते बरं होते. अशी भारतात कितीतरी मेडिसिन कितीतरी लोकांनी तयार केले. आणि ह्याला तरी पैसे नाही, काय नाही बाबा, कोणी यावं आणि घेऊन जावं. आणि जितकं लागेल तितकं द्यायची आपली तयारी आहे. एवढंच नाही, ह्या सगळ्यांपेक्षा आपल्या स्वयंपाकघरातच सगळ्या काही आहेत. मी परवा म्हटलं ना, आपल्याला बऱ्यापैकी तिखट असणारी सगळी त्याच्या कामाचीच आहेत. लवंग असेल, दालचिनी असेल, मिरी असेल, शुंठ असेल, अशीच हे सगळ्यांचा काढा करून पिणं. आणि ह्याला घाबरण्याची गरज नाही. आणि आर्थिक जे म्हणतो ना, कोणाचाही काही थांबत नाही. बघा, या निसर्ग चक्रामध्ये कोणीही कुठल्याही क्षणी येतो आणि उभं राहतो. आता कोविड सुरू झाले, 4 महिने होऊन गेले, आणि कोणाकोणाची अवस्था अशी आहे की कसं होणार असं वाटत होतं. या महिन्याचा माझा कसं होईल. आता 4 महिने गेले, आता 1 महिना काही जाणार नाही का? काय कोणाचं थांबलेलं आहे का? कोणाचंही थांबलेलं नाही आहे, काही होत नाही आहे. सर्व व्यवस्थित पार पडणार. आम्ही चिंता करून काय कुठल्या गोष्टी सुटणार आहेत का? नाही सुटणार आहेत. मग का काळजी करावं याचा एवढा? म्हणून आपण काळजी नाही करायची. म्हणून आपण निवडताना, विचार करताना, निवडताना वैचारिक निवड जी आहे तो चांगला ठेवायचा, सकारात्मक असावा नक्की. म्हणून
आपण दूषण दुसऱ्यांना देण्यापेक्षा त्याचा मी पहिलंच म्हटलं की निवड करण्याची देवाने आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर आपण निवड करायचं, चांगल्या गोष्टींची निवड करायचं. मग ज्यावेळी आपण निवडतो तर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, मी जे निवडतोय करण्याकरता त्याची जबाबदारी सुद्धा माझीच आहे हे विसरून चालणार नाही. जेव्हा बरा वाईट हे निवडतो, काय करावं याचा निवड जे, आणि ज्या गोष्टीची निवड करतो मी त्याचा पार पाडण्याची जबाबदारीही माझ्यावर आहे. मी चांगल्या गोष्टी जर पार पाडला तर त्या गोष्टीला वाईट फळं येतील कशाला. माझ्या जीवनात मी चांगल्या गोष्टी निवडल्या आणि चांगल्या गोष्टी केल्या तर मला भविष्यात कष्ट भोगायची कारणच काय. आणि मी कामामध्ये इतकं मग्न झालो तर मला मागील जे फळं भोगतोय त्याची सुद्धा भास नाही होणार. एक. दुसरं, आम्ही असं कधी नाही म्हणत की आम्ही जेव्हा अपयशी होतो तेव्हाच देवाला दूषण देतो. देवाने आमच्या आयुष्यात अनेक यशही दिलेले आणि त्यावेळी आम्ही असं म्हणत नाही कधी गल्लीत उभं राहून माझा विश्वासच उडालाय त्याच्यावरचा, असं कधी म्हणत नाही. म्हणजे तो देणारा यशही देतो, अपयशही देतो. आणि यश देताना मात्र आपण म्हणतोय हे सगळे माझ्या कर्तबगारीने झाले, माझ्या वडिलांनी काय ठेवलेले, काही ठेवलेले नव्हते, सगळे पडकं घर होता, हे घर मीच बांधले, ही जनावरं मी आणली, ही गोठा मीच बांधली, हे कारखाना माझीच आहे, मी केले, माझ्या हिमतीवर केले. जेव्हा चांगलं केला तेव्हा ह्याच्या हिमतीवर केला होता, वाईट झालं ते देवाच्या हिमतीवर झाले. हे कुठलं न्याय आहे. म्हणजे आपली वैचारिकता ठीक नाही आहे. जेव्हा वाईट त्याला श्रेय देतं, चांगल्याचंही श्रेय त्याला देत. जो चांगला देतो चांगल्याबरोबर थोडं वाईट येत असेल, जात असेल. म्हणून आपण सदा असा विचार करायचा की सर्वच सोपवायचं ते त्याला सोपवा. का असेल तर माझं सुख, दुःखाचा मालक तो तर सुखाचाही मालक तो, आणि मी काय एवढा दुःखी व्हावं. तिसरी गोष्ट लक्षात आपण ठेवायला पाहिजे, मी दिवसभर जे केलेले आहे ते लिहून जर ठेवला, कोणी प्रत्येकाने प्रयोग, मी अनेक वेळी प्रयोग केले, सकाळपासून रात्रीपर्यंत मी केलेले काम कुठले लिहायचं एका कागदावर. लिहिल्यानंतर आमच्या लक्षात येते ह्यात चांगले कुठली होती आणि वाईट कुठली होती, यातील उपकार किती होती आणि उपद्रव किती होती. हे जर मी लिहून काढलं ना, माझी उपकार कृत्य फार कमी दिसतील. कोणत्या प्रकारात मोडणारी कर्म मी केलेले सकाळपासून हे जर मी एकदा केलं तर माझ्याकडची सकारात्मक आहे ते फार कमी असते. मग तेव्हा माझ्या लक्षात येईल की इथून पुढे मला जर सुखी राहायचं असेल तर चांगलंच करावं लागणार, आणि माझ्या दोषाचा धनी दुसरा नाही आहे, याचा धनी मीच आहे. माझ्या लक्षात येईल. का लिहून काढायचं तर मला कळायला पाहिजे माझी जे काय दुःख आहे याचा धनी दुसरं कोणी नाही आहे आणि मीच आहे, हे माझ्या लक्षात येईल. आणि शेवटचं गोष्ट आहे, मला हे जर मी जबाबदार असेन, जबाबदारीने मी का वागू नये. माणूस असा का विचार करू नये की चांगल्या गोष्टींच्या बाबतीत, आणि हे मलाच करायचं आहे, दुसरं कोण करणार नाही आहे, मलाच करायचं आहे, मी का करू नये ते. म्हणून माणूस त्याकरताही तयार व्हावं. असं जर तयार झालं तर त्याचा दोष दुसऱ्यांना देण्याची गरजच नाही आहे, आणि सर्वही जे समस्या आहेत त्या माझ्यात असतील तर त्याचा पर्यायही माझ्यातच आहे. म्हणून कुठल्याही भल्या लोकांच्या बाबतीत काहीही वाईट घडलेलं नसते, आणि त्याचा दोष कोणालाही द्यायची गरज नाही, त्याची आपण धनी असतो. म्हणून आपण चांगलं विचार करायचं आहे. एवढ्याकरताच अध्यात्म असतो, दुसरा काही नाही आहे. पण अध्यात्माला अन्य अर्थ लावू नये. आम्ही कशाला काय अर्थ लावायचा आणि कशाचा उपयोग कुठे करायचा याच्यामध्येही आपण कधी कधी चुकतो. बऱ्याचपैकी आपण असं समजतो की जे मानसिक समाधानासाठी जे अध्यात्म करतो ही भौतिक भोग मला मिळवून द्यावं ही अपेक्षा करतो. इथे चुकतो आपला. आमची प्रार्थना, आमची पूजा, आमची ध्यान, आमची वैचारिकता मानसिक समाधानासाठी आहे,
जेवणा खाण्यासाठी नाही आहे. माझी प्रवृत्ती चांगलं कार्य घडावं आणि चांगलं कार्य घडले तर त्याचा परिणाम चांगला आल्याशिवाय राहत नाही. मी चांगलंच केलं तर मला वाईट कशासाठी येणार नाही ना. पण मी असं समजतो की मी जे करतो हे देवधर्म ही सगळी मला काहीतरी प्राप्ती व्हावं म्हणून. देवधर्म प्राप्ती नाही करून देणार. कुठलंही पूजा, कुठलंही ध्यान, कुठलंही श्रवण किंवा मनन निधिध्यासन कुठल्याही आर्थिक प्राप्ती नाही करून देणार. ही मनस्वास्थ्यासाठी आहेत. आर्थिक प्राप्तीसाठी निर्माण झालेले विचाराची आचरण कडून चांगलं कर्तव्य केले तर चांगल्या कर्तव्याला येणारी फळं भौतिक भोग मला चांगलं मिळेल. पण मी थेट ध्यान केलं आणि माझ्या घरात आज 50 किलोचा तांदळाची पोथी पडायला पाहिजे असं कधीच नाही होणार. त्याच्यासाठी हे अध्यात्म नाही आहे. आम्ही त्याचा कुठे नेऊन कुठेतरी लावण्याचा प्रयत्न करतो, तसा होत नाही. म्हणून आपलं निवड व्यवस्थित असावं, जबाबदारी घ्यावं त्याची आणि त्याचा अनुसंधान आचरण ठीकठाक करावं. मलाच हे करायचं आहे आणि मी चांगलंच केलं तर मला वाईट का येणार, एवढे आत्मविश्वास आपल्याकडे असावा. आणि आत्मविश्वास गमावलेल्या माणसांना कोणीही ठीकठाक करू शकत, कोणीही करू शकत. का? ज्याला आत्मविश्वास ज्याच्याकडे आहे ना त्याच्याकरताच कोणी मदत करते. चालणाऱ्या माणसाला कोणी जरूर हात धरतील आणि रस्ता पार करवतील. जो झोपलेले आहे त्याला उचलून नेण्याचा धाडस कोणी नाही करणार. तुला पार करवतो, चल तू झोपलाय तर पलीकडे झोपू, नाही झोपवणं. तू जर उभं असशील तर जरूर हात लावतील आणि जाऊया पलीकडे म्हणते. आणि जो माणूस झोपलाय त्याला तसा ज्याचा कर्म झोपलेले त्याला देवसुद्धा मदत नाही करणार. म्हणून ही कर्म करण्याची आपल्याकडे आहे जबाबदारी आणि ते जबाबदारी पार पाडायची आम्हीच आहोत. म्हणून मी चांगलं केलं तर माझ्या आयुष्यात वाईट का होते आणि आलेल्या वाईटाला समजा झालं काहीतरी तर त्याला वाईट का मानावं, वाईट का मानावं त्याला. हां, हे बघा, मी असं कधी म्हणतो का की मी एकांची जीवनचरित्र वाचताना बघितलं की त्यांची कन्या इतर मुलींबरोबर पोहायला गेली किंवा ट्रेकिंगला गेले होते आणि समुद्रात काहीतरी उतरले होते. ती वादळ झालं आणि वादळाने गेली. तो माणूस लिहितो आपल्या आत्मचरित्रेत, माझ्या जीवनात ही एक घटना घडली. घडल्यानंतर मी विचार केला की माझ्या मुलीला देव वाचवू शकला असता की नाही. पण मी नाही तशी अपेक्षा केली. म्हणाला देवाने तो वादळ थांबवायला पाहिजे होता. माझ्या मुलगी किनाऱ्यावर येईपर्यंत लाटा नाही यायला पाहिजे होता. तो देव थांबवेल की नाही माहीत नाही, देव तो कार्य करेल की नाही मला माहीत नाही. पण देवाने एक कार्य केलेले मला आठवते, तो म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर माझ्या मनात उठणारा जो वादळ होता ना, तो वादळ जरूर देवाने थांबवला. देवाकडे ती शक्ती आहे. देवाची प्रार्थना केल्याने, देवाची ध्यान केल्याने, देवाची विचार केल्याने ह्या सगळ्या गोष्टी मला क्षुद्र वाटले, अत्यंत क्षुद्र वाटले. मी त्या दृष्टीने विचार करणं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, देव मोठमोठ्यांच्या मनातलं वादळ थांबवू शकतो. जो देवाचा विचार करतो तो देवा विचार करणाऱ्या माणसांचा मनातलं वादळ निश्चित थांबवू शकतो. त्या माणसांचं डोकं शांत राहील आणि शांती जरूर तो देऊ शकतो. त्याच्या विचाराने शांती येणार आहे, अन्य कशाने येणार नाही. म्हणून अशा पद्धतीने आपण त्या शांतीची, समाधानाची धनी आपणच बनूया. अन्यांना दोष न देण्याची बुद्धी शक्ती भगवंता सर्वांना देव. गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वरा.